नमस्कार, मी प्राचीच्या किचनमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं मनापासून स्वागत. आज मी बनवते आहे रस खापरोळी. माझी आजी ही रस खापरोळी खूप छान आणि अतिशय उत्तम बनवायची. कोकणातली नव्हती तरीही तिला ही रेसिपी अगदी उत्तम जमत होती. आज मी ती जशी बनवायची तशीच रस खापरोळी बनवायचा प्रयत्न केला आहे. चला मग करूयात रस खापरोळी. इथे मी एक मोठं भांडं घेतले आणि याच्यामध्ये घेतले आहेत 2 कप इतके तांदूळ, अर्धा कप उडदाची डाळ, 2 चमचे हरभऱ्याची डाळ, अर्धा चमचा मेथी दाणे. आता याच्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे भिजत ठेवायचे. साधारणतः 5 ते 6 तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. पूर्ण 6 तास झालेले आहेत आणि याच्यातले तांदूळ आणि डाळ व्यवस्थित असे भिजले आहेत. हे बघा. आता याला मी मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहे. अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून हे आपण वाटून घेऊयात. हे बघा, मिक्सरमधून मी डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे बारीक वाटून घेतले आहेत. आता याला आपण झाकून रात्रभर फर्मंट करायला ठेवणार आहोत. रात्रभर डाळ तांदूळ व्यवस्थित असे फर्मंट झालेत बघा. व्यवस्थित असं फुगून आलंय हे पीठ. हलकं झालंय एकदम. दिसत असेल तुम्हाला. एकदम लाईट झाले ते. आता याच्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, थोडीशी हळद. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊयात आणि याला आता बाजूला ठेवून देऊयात. इथे मी घेतला आहे एक मोठी वाटी नारळाचा चव. हा चव आपण मिक्सरमध्ये घालून घेऊयात. आता याच्यामध्ये घालूयात कोमट पाणी आणि आपण हे मिक्सरला फिरून नारळाचं दूध काढून घेऊयात. हे बघा, इथे मी नारळाचं दूध काढून घेतलंय. चाळणीच्या मदतीने मी ते दूध सगळं व्यवस्थित असं गाळून घेते आहे. खोबऱ्याचा जो चोथा उरलेला आहे त्याची तुम्ही चटणी किंवा एखाद्या मसाल्यामध्ये वापरू शकता. आता याच्यामध्ये घालूयात किसलेला गूळ. या जागी तुम्ही गूळ पावडर वापरली तरीही चालेल. गूळ याच्यात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी एकजीव करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये घालूयात हळद, अर्धा चमचा इतकी विलायची पावडर, थोडंसं जायफळ. मला आवडते म्हणून घातले, तुम्ही स्किप करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याला बाजूला ठेवूयात. गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलाय. त्याच्यामध्ये घातले थोडंसं तूप. डाळ तांदूळाच्या बॅटरमधलं थोडंसं चमचाभर बॅटर घेऊन आपण पॅनमध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित अशी याची खापरोळी बनवून घेऊयात. याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 1 मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, किती व्यवस्थित असं त्याला जाळी पडलेली आहे. दिसत असेल तुम्हाला किती छान अशी जाळी आली आहे त्याला. अशाच मी सर्व बनवून घेते. मऊ कापसासारखी जाळीदार खापरोळी तयार झाली आहे. खाताना आजीच्या हातच्या त्या जुन्या चवीची, तिच्या प्रेमाची आठवण ताजी झाली. खरंच काही रेसिपीज फक्त पोट भरत नाहीत तर मनही प्रसन्न करतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याही आजीची अशी एखादी खास रेसिपी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही रस खापरोळी कशी वाटली तेही मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्राचीज किचनला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.